श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आज आपल्याला बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये की आपल्या कुलदेवीची सेवा आज चैत्र पौर्णिमे दिवशी कशा प्रकारे करावी। घरामध्ये तुम्ही कितीही सेवा व्रत वैकल्य केले असेल, आपल्या गुरूंची सेवा करत असतील, इष्टदेवतांची सेवा करत असाल, पण आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतांची सेवा जर तुमच्या घरामध्ये होत नसेल तर तुमच्या घरामध्ये मंगल कार्य अजिबात घडणार नाही। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत नसतो। बऱ्याचशा गोष्टी अडचणी आपल्या जीवनामध्ये संकट येत असतात। त्याचं कारण सुद्धा आपली कुलदेवी आणि कुलदैवत जे आहे, कुलदेवी म्हणजे स्त्री देवता आणि कुलदैवत म्हणजे पुरुष देवता आहे। जर का आपण आपल्या कुलदेवी आणि देवतांची सेवा केली नाही तर आपल्या जीवनात बऱ्याचशा अडचणींना समोर जावं लागत आहे। त्याच प्रकारे आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत प्रभावीशाली असा आहे। जर का तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी येत असेल तर तुम्ही नक्कीच पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष असे सेवा उपाय तोडगे नक्की करा। नक्कीच कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल। तर आज आहे चैत्र पौर्णिमा। चैत्र पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस आहे। जर का माता लक्ष्मीची कृपा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद असावा असं वाटत असेल तर आज ही सेवा आणि उपाय नक्की करा। नक्कीच तुमचे सर्व मनोकामना सफल होतील। तर आज चैत्र पौर्णिमा आहे, तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुळस मातेला, कारण तुळस माता ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, म्हणून तुळस मातेला आपल्याला एक वस्तू अगोदर अर्पण करायची आहे। तर सर्वात प्रथम दूध, कच्चं दूध घ्यायचं आहे। एका स्टीलच्या वाटीमध्ये कच्चं दूध, त्यात थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि ते मिक्स करून तुळस मातेला म्हणजे तुळशीला ती अर्पण करायची आहे। ज्यावेळेस तुम्ही हे कच्चं दूध आणि हळद अर्पण करत असताल त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र म्हणजे ओम नमो वासुदेवाय नमः। हा मंत्र म्हणत तुम्हाला तुळस मातेला हे कच्चं दूध आणि हळद अर्पण करायची आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। आता कुलदेवीची सेवा कशा प्रकारे करावी, तर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो टाक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। उद्या आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे। ज्यांना कोणाला शक्य होत आहे त्यांनी आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तिथे खणा नारळाने ओटी नक्की भरावी। खूप चैत्र पौर्णिमा ही आपल्या कुलदेवीला समर्पित असल्यामुळे आपण या दिवशी भरपूर सेवा उपाय केले तर ते नक्की सफल होत असतात। जर तुम्हाला मूळ पीठावर जाणं शक्य होत नसेल तर घरामध्येच एक सुहासिनी स्त्रीची ओटी नक्की भरा। जर का तुम्हाला आता ते पण शक्य होत नसेल तर तुम्ही घराजवळ तुमच्या जवळपास माता लक्ष्मीचं मंदिर किंवा कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊनही आई कुलदेवीची तुम्ही ओटी भरू शकतात। त्यानंतर आज चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी आपल्या कुलदेवीच्या टाका समोर किंवा आता आपल्या देवघरामध्ये तर कुलदेवीचा टाक फोटो असतोच, तर देवघरासमोर आपल्याला आसन टाकायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि त्यानंतर कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहेत। एक आपला आरतीचं जे ताट आहे त्या आरतीच्या ताटामध्ये 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। भीमसेनी कापूर घेतला तरी पण चालेल किंवा साधा कापूर घेतला आरतीचा कापूर तरी चालेल। 2 वड्या तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। 2 लवंग त्यामध्ये टाकायचे आहेत आणि प्रज्वलित करायचं आहे आणि सर्व धूर आपल्या घरामध्ये पसरवायचा आहे, कारण या वासाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे। आणि ह्या वेळेमध्ये तुम्हाला आपल्या देवघरासमोर कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे। तर कोणत्या मंत्राचा करायचा, तो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणत आपल्या कुलदेवीला प्रसन्न करायचं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आज चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्या कुलदेवीला नक्की तुम्ही प्रत्येक महिलांनी नागवेलीच्या पानाचा विडा तयार करून आपल्या कुलदेवीला अर्पण करा। जर का तुम्हाला शक्य होत नसेल, म्हणजे जवळपास कुठे कुलदेवीचं मंदिर नसेल किंवा माता लक्ष्मीचं मंदिर नसेल किंवा तुम्हाला मूळ पीठावर जाणं शक्य नसेल आज, तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही आपल्या देवघरातील आई कुलदेवीच्या टाकासमोर किंवा फोटोसमोर नागवेलीच्या पानाचा विडा तयार करा। त्या पानामध्ये चुना, कात, थोडेसे 2 विलायची, 2 लवंग, बडीशोप असा नागवेलीच्या पानाचा विडा तयार
करा आणि आपल्या कुलदेवीला नक्की अर्पण करा. सर्व मनोकामना, तुमच्या जी काही मनातली इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल. घरात मंगल कार्य घडून येईल. त्याचबरोबर तुमच्यावर काही संकट असेल ते सुद्धा दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.